श्रोतेहो नमस्कार. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरीच धन्य ऐकतो मराठी. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात मराठी राजभाषा दिन आणि आपल्या माय मराठीचा अभिमानाचा दिवस. मराठी भाषेची व्याप्ती फार मोठी आहे, पण तिचं सौंदर्य खुलतं ते तिच्या विविध बोलीभाषांमुळं. अशाच एका गोड बोलीचा म्हणजेच मालवणीचा सुगंध ज्यांच्या साहित्यातून दरवळतो असे ख्यातनाम कवी, ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक डॉक्टर नामदेव गवळी आज आपल्या सोबत आहेत. कोकणची माती, तिथला निसर्ग आणि माणसांच्या मनातली भावना आपल्या शब्दातून हुबेहूब जिवंत करणारे डॉक्टर गवळी सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. सर, सुरुवातीला तुमच्या बालपणाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल आणि कोकणच्या मातीनं तुमच्यावर काय संस्कार केलेत? माझे बालपण मोठ्या एकत्र कुटुंबात गेले. मानकऱ्यांचं आमचं घराणं, त्यामुळे बाहेरच्या लोकांचा भरपूर राबता असायचा. माझ्या आजी आत्या 5, त्यामुळे नातलग सुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्या घरी यायचे. पुढे जगलेल्या दिवसाचे अनुभव मालवणी शब्दांकन करत असताना प्रामुख्याने या सर्वांची मला पार्श्वभूमी लाभली. त्याचबरोबर आमचं शेतकरी कुटुंब असल्यामुळे, शेतीही भरपूर असल्यामुळे आणि कष्टाचे दिवस सगळे असल्यामुळे भात, शेती आणि अनुषंगिक सगळे सण उत्सव, संस्कृती, लोकसंस्कृती ही सर्व त्या बालपणीच्या दिवसामधील महत्त्वाची संस्कार झालेले दिवस आहेत असे म्हणता येते. तुमचा भातालय हा कविता संग्रह, ज्याला 18 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. साहित्याची नेमकी आवड आपल्याला कधी निर्माण झाली आणि कशी निर्माण झाली? साहित्याची आवड ही लहानपणी आम्ही कविता पाठांतर करायचो मराठी शाळेमध्ये असताना. त्या कवितांची सतत गोडी, गुणगुण वगैरे सतत असायचं. दुसरं असं, लहानपणी आम्ही माझा एक मित्र होता, तो चित्रपटातल्या गाण्या सांगायचा, त्यामुळे गोष्टी ऐकायचा नाद लागला. मग आम्ही काजी विकून सुद्धा गोष्टीची पुस्तकं खरेदी करून ती वाचायचा नाद लागला, वाचनाचा छंद लागला. दुसरं, आमच्या घरामध्ये वारकरी परंपरा होती. वारकरी परंपरा असल्यामुळे रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरिविजय सारखे ग्रंथ घरात सतत श्रावण महिन्यात तर वाचनच असायचं. मला वाचनाची आवड निर्माण झाली, आपोआप वाचनाची आवड निर्माण झाली. आणि भजन कीर्तन ही एक परंपरा होती, त्या परंपरेचा फार मोठा लाभ झाला. सर, तुमच्या घरात साहित्याचा आणि वाचनाचा वारसा असल्यामुळंच तुम्हाला एक प्रकारची भाषेशी गोडवी आणि एक वेगळं नातं निर्माण झालं. तुमची पहिली कविता कधी सुचली तुम्हाला आणि कोणत्या विषयावर होती? मी पहिली कविता संसार नावाची लिहिली. ती या स्वरूपाची होती की मी शहरामध्ये शिकायला जात असताना 12वीमध्ये अनेक स्त्रिया वाटेत भेटायच्या, वेगवेगळ्या स्वरूपात बाजारहट करणाऱ्या. त्या कुठेतरी लक्षामध्ये राहिलेल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून कवितेचे बोल आपोआप निर्माण झाले. औशी बापाईच्या पाठी मायार सुटला, भाऊस कोणाचे आणि कोण कोणाचे. औशी बापाईच्या पाठी मायार सुटला, भाऊस कोणाचे आणि कोण कोणाचे. वंची तरी काय, त्यांका काय ते तो संसार नाही. संसारात काय लागणार नाही, तेल व्हाया, मीठ व्हाया, पीठ तरी व्हाया मा, पेजेपुरते 4 मुठी तांदूळ तरी होय मा. आज काय 10-20 दिवस रवले हत, कितक्या रागात आटायला तरी गाठी गाठ पडणार नाही. गोडबर निवळावर जगाच्या मेरेवर राब राब राबाक व्हाया. गोडबर निवळावर जगाच्या मेरेवर राब राब राबा व्हाया. आणि सगळ्यांचे नजरे का सारखे असत. माझा काय, मी खैची कोण आड करीन, पण पोरा भरणार पडतली. हेच तसे नसते तर माझी कोणी किंमत केली असती. घरचो कोणवासोच धड नाही तर खैच्या देवाचा नवाज करू, खैच्या देवाचा देवपान करू, ओटी भरू, संसारी असोच, स्वतः मेल्याशिवाय नाही स्वर्ग दिसाचो. सर, मराठी राजभाषा आणि मालवणी बोली या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच. कारण राजभाषा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेला साधारणपणे भाषिक व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेकडे आपल्याला जावं लागतं. केवळ प्रशासनाची राजभाषा नसते, तर प्रशासनाची बाब म्हणून आपण राज्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि काही लोकजीवनाची ती ओळख असते. लोकाभिमुख प्रशासन मातृभाषेतून होताना व्यवहार, आर्थिक परिवर्तन आणि परिणामकारक आणि विश्वासार्ह ठरतो. तीच लोकशाहीची खरी ताकद आहे. ही राजभाषेचं झालं. आणि बोलीभाषेच्या मर्यादा या स्वरूपाची आहे की ती लोकजीवनाची आहे. लोकजीवन साधारणपणे व्यक्त करते, अभिव्यक्त करते
लोक जीवनाशी ती मर्यादित राहते. बरं. आणि तिला एक प्रादेशिक तत्व त्या पाठीमागे असतं. ही बोलीभाषा आहे. त्यामुळे दोन नाण्याच्या दोन्ही भाषा असल्या, दोन्ही बाजू असल्या तरी बोलीभाषा ही प्रमाण भाषेला समृद्ध करते. प्रमाण मराठीत लिहिणं आणि मालवणीत लिहिणं यातला मुख्य फरक आपल्याला काय जाणवतो? प्रमाण मराठीत शिक्षणच असल्यामुळे आपलं लिखाण सहजगत्या होऊन जातं. आणि मालवणीमध्ये मर्यादा येतात, शब्दाच्या मर्यादा येतात. आपण काय लिहितोय, कशासाठी लिहितोय, का लिहितोय, कथात्मक लिहितो की काव्यात्मक लिहितोय, वैचारिक लिहितो की आणखी कुठल्या घटकावर लिहितोय, आणि त्याच्या मर्यादा येतात. आणि बोलीभाषा ही जास्त आपण व्यवहारात वापरत नाही. लिखाण साहित्यिक दर्जा जर यायचा असेल तर त्याला आपोआप मर्यादा येतात. हा मात्र एक मर्यादेचा दोष या बोलीभाषेला लाभलेला आहे. सर, 18 पुरस्कार आपल्या भातालय पुस्तकाला मिळालेत. तर तुमची लेखणी मालवणीकडेच का वळली, ती प्रमाण मराठीकडे का वळली नाही? मी जेव्हा लिखाण करायला लागलो तेव्हा मी पाहिलं माझ्या आसपासचे मित्र चांगल्या प्रमाण मराठीत लिहित आहेत. बरं. विशेष करून अजय कांडर, वीरधर परब, गोविंद काजरेकर, प्रवीण बांदेकर, शरवी आसोलकर हे माझे मित्र परिवार, अनिल दाखो कांबळी. तर या सर्वांनी प्रमाण भाषेत लिहून सुद्धा महाराष्ट्रभर गाजत होते. त्यांच्या कविता अभ्यासक्रमात होत्या. आणि त्यामुळे आपण वेगळ्या वाटेने गेल्याशिवाय आपली ओळख निर्माण होणार नाही हे माझ्या लक्षामध्ये आलं. आणि मी जाणीवपूर्वक मग माझ्या बोलीभाषेत लिखाण केलं तर कदाचित आपणाला वेगळा रस्ता सापडेल, वेगळी वाट सापडेल असं मनाला वाटलं. म्हणून मी मालवणीतून लेखन केलं. सर, तुमच्या साहित्यावर कोणत्या ज्येष्ठ कवीचा आणि लेखकाचा प्रभाव झाला आहे? माझ्या कवितेवर डॉक्टर वसंत सावंत यांचा नक्कीच प्रभाव पडलेला आहे. आणि कोकणी लेखक असणारे जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक यांच्या कथनात्मक साहित्याचा सुद्धा प्रभाव पडलेला आहे. कारण त्यांनी कोकणी जीवन हे वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला, मानवी प्रवृत्ती मांडण्याचा प्रयत्न केला. मग आपण कोकणी जीवन हे का मांडू नये आपल्या पद्धतीने, या दृष्टिकोनातून, या उर्मीतून माझं मालवणी लेखन झालेलं आहे. सर, आता मालवणी भाषेमधला भातालय याबाबत सांगायचं झालं तर भातालय ही कविता लिहिताना तुमच्या डोळ्यासमोर कोकणच्या शेतीचं नेमकं कोणतं चित्र होतं? भात म्हणजे कोकणच्या जीवनाचा कणा, श्रम आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. आलय म्हणजे घर, मंदिर किंवा विश्व एक. भातालय म्हणजे भाताचं असणार संपूर्णपणे विश्व. ह्या विश्वामध्ये एक भातालय म्हणजे ज्या पद्धतीने विद्यालय शब्द वापरतो आपण, त्या पद्धतीनं ते भातालय शब्द वापरलेला आहे. पण भात आणि नुसतं अनुषंगिक येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपोआप त्या कवितेमध्ये येत गेल्या. आणि बोलीतला वापर त्या कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्याच्याबरोबर प्रामुख्याने या काव्यसंग्रहामध्ये कोकणच्या मातीचा गंध, भातशेती, श्रमसंस्कृती आणि लोकजीवन हे मांडण्याचा प्रयत्न मी त्या कवितेमध्ये केलेला आहे. सर, ती कविता आम्हाला नक्की ऐकवा, भातालय कविता. कवितेचं नाव आहे भातालय. चाकऱ्या करून जगणं आमका कधीच जमाचा नाय, रेताड भुसार लाल मातीयच आमच्या जीवाची राय. चाकऱ्या करून जगणं आमका कधीच जमाचा नाय, रेताड भुसार लाल मातीयच आमच्या जीवाची राय. आमच्या घामट्यावरच येता रुजान सगळा शात, आमच्याबरोबर ओढी काढता आमच्या घरचा ज्वात. आमच्या घामट्यावरच येता रुजान सगळा शात, आमच्याबरोबर ओढी काढता आमच्या घरचा ज्वात. दिनारो तो असता आम्ही निसतो घाम गाळतो, मनगटावर सोना पिकता ज्वातानच जमीन फाळतो. क्षणामुतात हातभरीत आमची शाळा सुरू होता, भाताभासांची राशी पुजून आमचा सगळा भरान येता. कामाच्या दिवसाक आळस केलो तर बायलपोरांची गय नसता, जमनीक चामडा लोळवची तोंडात आमच्या भाषा असता. घरच्या मुडियावरच आमका गावात मोठो मान असता, भात मासे चटणी सुकाट यांचीच ओठार चव असता. दर वर्षाक देवपाना करून आम्ही शेताची राखण घेतो, वय आडो जमात तसो जमात तेव्हा कुडीत जातो. भातांची मळणी आमची जात्रा हा सुरू होता, बायलेशिवाय काडी हालाची नाही तीच उजवा हात असता. बैल आमचे भावन असतात, अर्धी पेच त्यांका देतो, कामाच्या वक्ताहार त्यांका तसे राबवून घेतो. भाताक वाटणे खूप असतात, बोलू त्यांचे वाटे देतो, तशार वक्ता येईलीच तर कोंड्या मांड्या दिस काढतो. देसरुडीची देवपाना करून भूताख्यातंका गप बसयतो, शेतावायल्या राखणदाराक मनाप्रमाण उपार देतो. दशावताराच्या नाटकासाठी गावोन गाव तुडेत जातो, कुडू कुडू भात जमवून स्पेशल नाटका करून घेतो. होळी आणि गणपतीकत आम्ही जीव उदार करतो, खर्चाची पण परवा नसता आम्ही जीवावर उदार होतो. आमची घरा साधी साधी मातीचेच पारे असतात,
खळ्यात माटो आणि परडा ढोरांचे पण खोपी असतात. आमचा निस्ता भातच नसता कवातेपणात काजी असतात. कारभारणीच्या जीवाभावाची आबोलीची रोपाय असतात. मातीयेत जगतो मातीयेत हसतो जन्माचीच माती करतो. जलमदित्या वैल्याकडे मातीचाच जलम मागतो. आमच्या हिसात प्रत्येक श्वासात मातीचाच वास येता. जिना आमचा शेताभातात रोजचा जसा फुलान येता. जिना आमचा शेताभातात रोजचा जसा फुलान येता. अतिशय सुंदर कविता सर. खरं तर कविता सुचण्याची प्रक्रिया तुमच्यात कशी निर्माण झाली? एखादा अनुभव आम्हाला आमच्या श्रोत्यांना सांगाल का? नक्कीच. होळी आहे. हं, होळीमध्ये खेडे गाव घरोघरी फिरतात. हं, खेळगडी फिरतो वेगवेगळ्या शेबाईच्या निमित्ताने. हां, तर असा प्रेमवीर जो माझ्या समोर आला हं, की माझी अमुक घरामध्ये प्रेयसी आहे, हां, मला किमान चहा तरी देईल असं तो सांगत होता. हं, तर त्या पद्धतीनं आम्ही त्याच्याबरोबर गेलो. खरोखर चहाचा कप दिला. पण ते जे नाट्य होतं दोघांमधलं थोडंसं, हं, हं. ते नाट्य माझ्या मनामध्ये कुठेतरी मनामध्ये राहिलं आणि त्याच्यातून खेळे कविता ही हां. आपोआप बाहेर पडली. दुसऱ्या बाजूला लहान सहान आपण गुराढोरांकडे जात असताना प्रत्येक सांगतो आपलं अमकं ठिकाणी काहीतरी लागू आहे हे आहे. हं, पण प्रेम भावना ही अशा स्वरूपाची एक प्रेम भावनेतून निर्माण झालेलं काव्य हं. किंवा प्रेम भावनेतून निर्माण झालेल्या कविता कविता. या सुद्धा या अनुषंगिक आपोआप लिखाण होत गेलं. बरी म्हणतील कारणी डोळ्यात तुझ्या जुनी माया नाही गे, काय समजा डोळ्यात तुझ्या फुल पडला काय गे, आटली कशी ओळख पाळख सुधरत माका नाही गे, 2 मिनिटं उभी राह पैसे पडतात काय गे, इतक्या वर्षां दिसान देखून ओळख तिया नाही गे, खरंच होते मिया पुढ्यात भूत वाटला काय गे, काळजा जाऊ केल्लस खेका निभाग बळ नाही गे, गळ्याशिवाय आता याच्या रुपाय असा काय गे, भोवती भोवती नाकाळले पण थांबाक तिया नाही गे, डोळे इल्ले किसार पडला ह्याच समजा काय गे, चाकरमानी असले तरी विसराक चुका नाही गे, खोटो नाटो बळीयाने तो खेळ होतो काय गे, म्हणतील का नाही डोळ्यात तुझ्या जुनी माया नाही गे, काय समजा डोळ्यात तुझ्या फुल पडला काय. सर, तुमच्या कविता ऐकल्यानंतर असं जाणवतंय की कवितांमधून कोकणचा निसर्ग आणि तिथली माणसं ही हुबेहूब उभी राहत आहेत. त्यामागचं नेमकं रहस्य काय आहे सर? निसर्गाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण जे भोगलेलं आहे, जीवन जगलेलं आहे, पाहिलेलं आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू आम्ही लहानपणी पाहिलेले सगळे अनुभवलेले होते. तर अनुभवांची एक संगती लावण्याचा आपण कविता लिहायची. आता उदाहरणार्थ एक पाऊस नावाची कविता आहे. हां, वादळान जमली झाडा आणि पेडा, भिजलेली पाखरा कुडकुडत, नैतकडे धावतात धरे निवाळ, पेरलेली भाता लुसलुसत. अशी जेव्हा ओगवत्यापणातून भाषा बरोबर आहे. येते, ती आपोआप आतून भाषा निर्माण व्हायला आपोआप पाहिजे. भाषा निर्माण आपोआप येते आतून, तेव्हा ती एक लय त्याला निर्माण होते. आणि अशा कवितांमधून प्रामुख्याने आपणाला मालवणीचं हे सगळं पाहायला मिळतं. सर, लेखनासाठी डॉक्टर नामदेव गवळी यांची स्वतःची अशी वेगळी शैली एक विकसित झाली आहे. त्यामागचं नेमकं कारण काय असेल? त्यामागचं नेमकं कारण म्हणजे मालवणीवरचं प्रेम. हां, जेव्हा तुम्ही भाषेवर प्रेम करता, भाषा समजावून घेता, ती आत्मसात करता, तेव्हा त्याच्यातून हळूहळू अर्थवाहित्व आपोआप निर्माण होतं. आणि आता समजा तुमची बाहेर अंगठो लायता वायतरी लाज ठया आहे, बरीच मगे असे ती आतल्या गाठीची, निर्नाकडे याद ठेले तसल्या दिसांची, भुलणारे डोंगर होते, दडणारे मांगार होते, फुटफुटणारी घरा होती चौशा बाजूची. असे जेव्हा आपोआप कवितेच्या ओळी येतात कवितेमधून, किंवा पाठीफिरान जीव तुझं तळमळाक लागात यासारख्या कवितांच्या ओळी येतात. आपल्याला कवितेच्या माध्यमातून काहीतरी मांडायचंय असं जेव्हा लक्षामध्ये येतं, तेव्हा असं हे सगळं पाहावं लागतं, विचार करावा लागतो, चिंतन सुद्धा करावं लागतं. शिमगा आपल्या कोकणामध्ये सर्वाधिक प्रचलित असणारा सण. आता हे शिमग्यामधले हे खेळ, मग ही खेळे कविता आमच्या श्रोत्यांना तुम्ही ऐकवा. कवितेचं नाव आहे खेळे. तेव्हा काळोख पडाक ओळीचे खेळे इल्ले तुझ्या दारात, तेव्हा काळोख पडाक ओळीचे खेळे इल्ले तुझ्या दारात, त्यांच्याबरोबर मिया होते मुको तुझ्या खळ्यात, तुळशीकडेन खळ्याच्या पेळेवर शेबाईच्या निमतान. तिया नटलेले दिताना तळी खेळ्या हाती, तिया नटलेले दिताना तळी खेळ्या हाती, 9 वारी साडी चिटांची चोळी, आबुली शृंगीच्या ओळेसार मातो भर, 9 वारी साडी चिटांची चोळी, आबुली शृंगीच्या ओळेसार मातो भर, हातीत पाटल्यो नाकात नथ पायात पैजना मासोळेपण, हातीत पाटल्यो नाकात नथ पायात पैजना मासोळेपण, तळीच्या निरांजनाची उजाळले तिया आणि तुझे डोळे घारे. नादात ढोल गावकार शिवकार गाय होते, नादात ढोल गावकार शिवकार गाय होते, पाजाळील्या पंचारती घरची लक्ष्मी ओवाळू आली, पाजाळील्या पंचारती घरची लक्ष्मी ओवाळू आली,
ओवाडिल्या एकानेक देवा नारायणाचा रूप, ओवाडिल्या एकानेक देवा नारायणाचा रूप, डोळ्यात तुझ्या भक्तिभाव वळद्या पाव माझ्या घरा, गावकार शिवकार गारणा घालून गेले खेळे पुढच्या दारा. मी आपलं पाठीत रवलंय पाण्याच्या निमतान, मी आपलं पाठीत रवलंय पाण्याच्या निमतान, तितकी तुझ्या हातची शबय गावात हुनान. पण तांदूळ गोटो एक झालेल्या गर्देत लक्षच नाही होतं तुझं, लक्षच नाही होतं तुझं, लक्षच नाही होतं तुझं. तळी घेऊन ओळेत जाताना ती अस्तू करत पाठी वळलंय, आणि थरथरली तळी थरथरले हात, कापडी भरले पाय तुझे माझे. घरातून निरोबिलो चिया घेऊन जाग सांगा त्यांका, मी गप गप बाकावर घामाघूम विचारात. घर तुझा गोकुळसा धाकटी तुझी फटू तुमचं भीतीवर, अबोली कशी फुला निल्ली खळ्याच्या पिळेवर. माझा ज्यांना चुकीचा रवळनाथा माफी कर, माझा ज्यांना चुकीचा रामेश्वरा माफी कर. तसा बघू गेला तर सगळा तुझा बरा असा, ओलावण्या परास पालावणा ह्याच जगात खरा असा. तुझ्या आजच्या कॉब्बरच्या साकार सस्ती झालेली ह्या काय थोडा होता. निरोप घेऊन चालताना पाय कापरी भरलेले त्या खांबलेकडे उभी होते, डोळे तुझे सरदेलले त्या खांबलेकडे उभी होते, डोळे तुझे सरदेलले. तेव्हा होळीचे खेळे इल्ले तुझ्या दारात, होळीचे खेळे इल्ले तुझ्या दारात. सर, तुमच्या आजवरच्या साहित्यिक प्रवासातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता असेल? सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे प्रामुख्याने स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट गंगा लॉज पुणे यांचा जो पहिला पुरस्कार मला 10,000चा मिळालेला होता, तो अत्यंत महत्वाचा आयुष्यातील क्षण मानतो. याचं कारण फक्त कवितेसाठी लोक एकत्र येतात, आणि तो माहोल जो एक प्रामुख्याने कवितेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फक्त कविता ऐकायला येणारी माणसंच त्या ठिकाणी जमतात. आणि हा जो माहोल प्रामुख्याने पाहिला तो अचंबित करणारा होता मला. मी पहिल्यांदा सर्व हे पाहिलेलं होतं, आणि तो आनंदाचा माझ्या आयुष्यातील क्षण मानतो मी. साहित्य प्रवाहात गेल्यानंतर तो माहोल भेटणं हे आपल्यासाठी एक भाग्यच असतं. सर, कुसुमाग्रजांच्या साहित्याबद्दल आपण बराच अभ्यास केलात, वाचलात, पण एक विचार जेव्हा कुसुमाग्रजांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय तो आपण श्रोत्यांना सांगावा. कुसुमाग्रज कवी, नाटककार, कादंबरीकार, कथालेखक व समीक्षक अशा चौफेर कामगिरी करणारे मराठी साहित्यातील महत्त्वाचे लेखक आहेत. मानवी स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, संघर्ष आणि मानवी प्रतिष्ठा हे त्यांच्या साहित्याचे केंद्रबिंदू आहेत. संवेदनशीलतेबरोबर संघर्षाचे लेखन म्हणून त्यांचे इतिहासातील स्थान अढळ आहे. इतकंच नव्हे तर मराठी राजभाषा दिन आपण त्यांच्या जन्मदिनाला जोडून घेतलेला आहे. हा मराठी भाषेने केलेला त्यांचा गौरव आहे असे आपणाला म्हणता येईल. आणि प्रामुख्याने त्यांचे वाङ्मय हे मानवी जीवन मूल्यांचे चित्रण करणारेच वाङ्मय आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, आजच्या काळात मराठी भाषेला खरोखर अभिजात दर्जा मिळण्याची गरज आहे का? गरज आहेच. कारण अभिजात जेव्हा आपण भाषेचा दर्जा म्हणतो किंवा पाहतो, तेव्हा आपल्या मराठीला प्राचीन परंपरा अत्यंत मोठ्या प्रमाणात आहे. प्राचीन लिखित परंपरा आहे, किमान 1500-2000 वर्षे तरी. स्वतंत्र साहित्यिक वारसा आहे, उच्च दर्जाचे कालातीत साहित्य आहे, सांस्कृतिक सातत्य आहे. त्यामुळे या भाषेला अभिजात दर्जा देणं आवश्यक आहे. इसवी सन 12व्या शतकापासून लिखित परंपरा आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास यांचं संत साहित्य, पुढे मोरोपंत, केशवसूत, कुसुमाग्रज, बासी मर्ढेकर, पु ल देशपांडे यासारखे श्रेष्ठ साहित्यिक बोलीभाषा, लोकभाषा, काव्य, नाटक, कादंबरी, कथा अशा साहित्य प्रकारात आधुनिक जीवनात आधुनिकतेची पूर्णपणे निर्मिती. त्याचबरोबर अभिजात साहित्य म्हणजे काय तर मराठीच्या अभ्यास आणि संशोधनाला चालना देणे, जागतिक पातळीवर ओळख, शैक्षणिक अभ्यासक्रम, अनुवाद, संग्रहालय यांना बळ आणि भाषेचा गौरव व संघर्ष. त्यामुळे मराठी भाषेचा इतिहास, संस्कृती, तत्वज्ञान आणि लोकजीवनाचे वाहक असणारी ही भाषा अभिजात झाल्यास तो दावा सशक्त आणि योग्य ठरतो. अभिजात भाषा याकरता महत्त्वाची ठरते. सर, आजच्या काळामध्ये मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी केवळ हा एक दिवस साजरा करणं पुरेसं आहे का? आणि त्याच्या पुढे जाऊन आपण विचार केला तर मराठी मरेल अशी भीती अनेक जण व्यक्त करतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? केवळ वर्षातील एखादा दिवस भाषेचा म्हणून साजरा करणे हे मला तो पटत नाही. दुसरं असं की मराठी मरणार नाही, दुर्लक्ष झालं तर त्याचं थोडंसं रूप बदलू शकतं. कारण मराठीला एवढी सशक्त अशी परंपरा आहे. संत साहित्य, पोवाडे, लोकसाहित्य
आधुनिक कविता, कादंबरी, नाटक इतकं समृद्ध आहे की ते नष्ट होणार नाही. दुसऱ्या बाजूला मराठी आजही गावात, शहरात, सोशल मीडियात, कवितेत, चित्रपटात, गीतात वेगवेगळ्या स्वरूपात आत्मविश्वासाने ती वावरणारी भाषा आहे. त्यामुळे मराठी मरणार नाही. तसेच खेड्यापाड्यातील ग्रामीण जीवन जे आहे, जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत मराठीला काहीच होणार नाही. फक्त थोडासा बदल होईल, कारण आज इंग्लिश मीडियम शाळेकडे मुलांचा ओढा वाढलेला आहे, मोबाईलकडे मुलांचा ओढा वाढलेला आहे. त्यामुळे वाचन थोडंसं कमी झालंय हे आपण मान्य करू नये. फक्त मराठी मात्र टिकून राहणार हे निश्चित आहे. मराठी टिकून राहिलीच पाहिजे, कारण आपली बोलीभाषा, आपली प्रमाण भाषा ही मराठीच आहे. सर, याच्या पुढे गेल्यानंतर तुमच्या साहित्याचा अभ्यास केला तर एका कवितेचं शीर्षक हे अतिशय बोलकं आहे सर, आणि ते रस्ते तुडवणं, यातून तुम्हाला आयुष्याचा प्रवास सुचवायचा आहे का? नक्कीच सर. रस्ते तोडत जाताना ही एक कविता आहे. हे रस्ते म्हणजे कुठले? आयुष्याचे आपलं जे जे मार्ग आहेत त्या मार्गावर आपण कालक्रमणा करत जातो, बरोबर, फिरतो, आणि जे अनुभव येतात ते अनुभव गाठीशी आल्यानंतर ती रस्ते तोडत जाताना ही कविता आपोआप जन्माला आलेली आहे. ती या पद्धतीनं आहे. डोळ्यासमोर घटमुट कोसळले डोंगर, बराच काय माय व्हावान व्हावान गेला, जग व्यासपीठार आपण वयच्या बाहेर टकामका, 17 अंगावरसून गेला, रस्ते तुडत जाताना, रस्ते तुडत जाताना. बाकीच्यांबरोबर शाळावेळा केली, ढोरा राखली, शेतीवाडी केली जमात तशी, पुजलो सातेरी रवणात, मानले चाळे बिळे, तोडले करणी उतारे, वाढत गेली दाढी मिशी. मिळानी वाजायला पेटी टाबला, ढोलवी बडेले होळी एक, गाव पारती डोंगराने कुकारे घातले, पुचकाळलो नाहीत भीत, गरेले मासे कुरले, अळम्यांच्या शोधासाठी वाटे वाकडे केले. गाजेली भजना राताचभर सप्त्यांची, दिंडियो पालक्यांनी नरड्यांची वाचा गेली, समृद्धनाच्या वक्तार टॉप रिकामी, त्यांची पंगत पहिली, महाप्रसाद खाऊन गेली. कितक्यांदा उमळले तेच कपडे खडपार, जन्माचं दशावतार सोपाकत नाय. कितक्यांदा उमळले तेच कपडे खडपार, जन्माचं दशावतार सोपाकत नाय. थंडीयेन कुडकुडलो भर जात्रेत, पटार हरलो, इडी एक महाग, त्याची पण पद नाय. थंडीयेन कुडकुडलो भर जात्रेत, पटार हरलो, इडी एक महाग, त्याची पण पद नाय. पदवेन शात तोडला आपल्यासून, कपाळ चौकचा संसार व्यवसाय चाकरी करापली, झिरो बजेट तेथून लाखांचे रेट, पावला पावला स्वप्नांची रका रका झाली. दादग्यान जाम कमायला सोऱ्या मटक्यार, बंगलो गाडी पंचायतीची पदाघरा गेली. दादग्यान जाम कमायला सोऱ्या मटक्यार, बंगलो गाडी पंचायतीची पदाघरा गेली. आमची पेजेवरची नेटशेटगिरी, शे पाचशात मास्तरकीची अब्रू घेऊन गेली. आमची पेजेवरची नेटशेटगिरी, शे पाचशात मास्तरकीची अब्रू घेऊन गेली. कोंडींच्या भाटी होताना आपली जय थय चिल्लर चिल्लर होईत गेली. कोंडींच्या भाटी होताना आपली जय थय चिल्लर चिल्लर होईत गेली. दुनियेच्या मेरेधारे दिष्टीक पडली भावती, कपाळावर हात घेऊन बसलेली. दुनियेच्या मेरेधारे दिष्टीक पडली भावकी, कपाळावर हात घेऊन बसलेली. मस्तकात थरथरले पेटारे, गावघरातून तोंड खालती करून गेला तरी. मस्तकात थरथरले पेटारे, गावघरातून तोंड खालती करून गेला तरी. राबेला जेणेतेने मळण्याच्या ढोरासारा, भर गर्दीत आपली पत पतेऱ्यासारी. राबेला जेणेतेने मळण्याच्या ढोरासारा, भर गर्दीत आपली पत पतेऱ्यासारी. नाहीतर कुसत चाललो आपण चौशीकडनं आता, फळाफुलांच्या दिसांची होळी झाली. नाहीतर कुसत चाललो आपण चौशीकडनं आता, फळाफुलांच्या दिसांची होळी झाली. तरी तुटणार नाही आज झगडाची, तरी आपल्यातल्या वाघाची शेळी झाली. तरी तुटणार नाही आज झगडाची, जरी आपल्याला वाघाची शेळी झाली. सर, हे सगळं करत असताना तुमची एक कविता मात्र आपल्या संवेदना जागृत करते, ती म्हणजे घर. घर म्हणजे केवळ 4 भिंती नसून त्यातील माणसांची माया असते. हे सांगताना तुम्ही कोणत्या प्रतीकांचा वापर केला? घर कविता हे सर्वसाधारणपणे मालवणी मुलखातील जे घर असतं त्या मुलखाला शब्दरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती अशी कविता आहे. निमार पावस वादळा वारा शोषित असता उभ्या घर. निमार पावस वादळा वारा शोषित उभ्या असता घर. हसना खेळणा चालना बोलणा पोषित उभ्या असता घर. हसना खेळणा चालना बोलणा पोषित उभ्या असता घर. पै पाहुणा नाता गोता सासार मायार जोडता घर. भांडण किलेच मारामाऱ्यानी आपलेपणा तोडता घर. माडासारखा ताटपणा पेच भरेत असता घर. माडासारा ताटपणा पेच भरेत असता घर. लेकरा बाळाने गजबजलेला सेज फुलेत असता घर. चिंका बनका सुखादुखाचे काळजी करीत असता घर. सणावाराक नात्या गोत्यात कुशीत घेऊन सजता घर. भांडाकुंडा सोनानाना पाळ कळतो जपता घर. भात गावात 4 पेंडी लाकडाशेणी मापता घर. भजना फुगडे ओवियो गीते गुणगुणणारा असता घर. भजना फुगडे ओवियो गीते गुणगुणणारा असता घर.
पिळेपासून परड्यापर्यंत वावरत सावरत असता घर, पिळेपासून परड्यापर्यंत वावरत सावरत असता घर, कोंबडी कुत्री गाई म्हशी मांजरा खेळत असता घर, रागान गेली लेकरा बाळा परत बलेत असता घर, कडी गुलाब लावून गेला तर जीवामासा चोरता घर, लांबचून बघीत घरातल्यांका धावत मिठी मारता घर, लांबचून बघीत घरातल्यांका धावत मिठी मारता घर. खूपच सुंदर सर. म्हणूनच मुंबई युनिव्हर्सिटीने तुमच्या कविता ज्या आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये लावल्या. सर, आजच्या शिक्षण पद्धतीत मराठी भाषेचं स्थान तुम्हाला समाधानकारक वाटतंय का? आजची शिक्षण पद्धतीचा विचार जर केला तर प्रामुख्याने मराठीचं स्थान आहे. कारण परदेशी विद्यापीठामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये मराठीचं लेखन आहे. लेखन जसं होतं ते साहित्याचा अभ्यास केला जातो. अगदी अमेरिकन विद्यापीठात सुद्धा मराठी आहे. अगदी महाराष्ट्रात आपण पाहिलं, महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश इतर विद्यापीठामध्ये सुद्धा मराठीचं लेखन केलं जातं, वाचन केलं जातं, साहित्य सुद्धा अभ्यासलं जातं. याचं कारण मराठीत आलेली सुदृढ अशी संत परंपरा आहे, पोवाडे परंपरा आहे, शायरी परंपरा आहे, त्यावर आधुनिक परंपरा आहे. यामुळे सशक्त असं मराठी साहित्य निर्माण झालं. ते प्रामुख्याने अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिकतात. श्रोते हो, आजचा हा संवाद केवळ एक मुलाखत नव्हती, तर तो मालवणी मातीचा आणि मराठी भाषेचा एक उत्सव होता. डॉक्टर नामदेव गवळी सरांनी अतिशय साध्या पण प्रभावी शब्दात मराठी भाषेचं महत्त्व आणि मालवणी बोलीचा अभिमान आपल्यासमोर मांडला. सर, तुम्ही तुमचा बहुमोल वेळ काढून आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. तुमच्या लेखणीतून अशीच दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहो आणि मालवणी भाषेचा डंका असाच वाजत राहो. यात सदिच्छेसह जाता जाता इतकंच सांगावंसं वाटतंय, कणखर जरी मराठी तरी काळजात माती, मालवणी शब्दांचीही अशीच राहो नाती, मालवणी शब्दांचीही अशीच राहो नाती. धन्यवाद. धन्यवाद.